example number 2 is example number 2 is examine the maxima and minima of the function f of x equal to 2x cube minus 21x square plus 36x minus 20. Also find the maximum and minimum value of f of x. तर मग प्रोसिजर आता मॅक्सिमम मिनिमाची बरोबर. काय सोल्युशन पहिल्यांदा आपण काय करतो गिवन फंक्शन ॲज इट इज घेतो. काय दिलेलं f of x इज गिवन f of x इक्वल टू काय दिलंय 2x cube minus 21x square plus 36x minus 20 से इक्वेशन नंबर 1. याला काय म्हणूया इक्वेशन नंबर 1. सो व्हाट इज स्टेप नंबर फर्स्ट इज what is step number first is find f dash x. म्हणजे इसके डिफरेंशिएट इक्वेशन नंबर 1 with respect to x. मग f of x चे डेरिवेटिव काय आहे with respect to x? f dash x equal to two constant आहे duality use x cube म्हणजे काय use x raised to n म्हणजे काय डेरिवेटिव ऑफ x raised to n is कोण सांगेल डेरिवेटिव ऑफ x raised to n is nx raised to n minus 1 nx raised to n minus 1. मग n ची व्हॅल्यू किती आहे इथं n is 3 म्हणजे काय येईल बघा RHS मध्ये व्हॅल्यू पुट करा 3 n is 3 x raised to n minus 1 means 3 minus 1 is 2 डायरेक्टली लिहायचे minus 21 use x square चं परत डेरिवेटिव use x raised to n. what is derivative of x raised to n is n x raised to n minus 1 म्हणजे काय n x raised to n minus 1 2 minus 1 is 1 plus 36x means use derivative of kx काय असतं what is derivative of kx is k. what is derivative of kx is k म्हणजे काय 36x चं काय डेरिवेटिव 36 plus minus 20 is constant and we know that derivative of constant is 0 means इथे लिहितो बघा derivative of constant is 0 म्हणजे काय 20 चा डेरिवेटिव 0. मग सिंपलीफाय करू इक्वेशन काय 2 into 3 is 6 x square minus 21 into 2 is 42x plus 36 minus 0 is 36. याला म्हणजे इक्वेशन नंबर 2. हा काय मिळाला f dash x. काय मिळाला f dash x बरोबर. देन यूज स्टेप नंबर 2. काय आहे स्टेप 2? आपल्याला काय विचारलंय examine for maximum and minimum means what is step number 3 for maximum and minimum value of कशाची विचारली f of x ची बरोबर. to find maximum and minimum value of f of x put f of x equal to 0 म्हणजे f of x काय सॉरी f dash x equal to 0 not f of x put f dash x equal to 0 म्हणजे f dash x काय इक्वेट करतो आपण 0 f dash x काय पुट करूया 0
आणि x साठी सॉल्व करूया. तर पुट f dash x equal to 0 not f of x. मग f dash x 0 पुट केला काय 0 equal to 6 into x square minus 42x plus 36. मग काय म्हणतो आपण solve for x or find x. मग quadratic equation आहे सॉल्व करूया सिम्प्लिफाय करूया. बघा बरं मल्टिपल ऑफ 6 आहे 6 is 7 are 42 6 6 are 36. म्हणजे जर RHS मधून 6 कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय येईल मल्टिपल ऑफ 6 आहे म्हणून टेकिंग 6 कॉमन फ्रॉम RHS काय येईल मग x square minus 42 याला 6 ला 7 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे प्लस मायनस मायनस साइनचा विचार करायचा तर प्लस प्लस काय येईल प्लस 6 6 are 36 6 6 are 36 मग 6 into that LHS ला काय होईल रे डिवाइड होईल म्हणजे 0 by 6 equal to x square minus 7x plus 6 म्हणजे काय 0 upon something is 0 0 equal to x square minus 7x plus 6 equal to 0 म्हणजे काय मिळालं इक्वेशन x square minus 7x plus 6 equal to 0 बरोबर. तर बघा बरं a ची व्हॅल्यू किती आहे 1 b is minus 7 and c is 6 quadratic in x बरोबर. तो सॉल्व करूया मग मल्टिप्लिकेशन प्लस 6 बघा परत इक्वेशन लिहितो काय आहे इक्वेशन क्वाड्रॅटिक x स्क्वेअर मायनस 7x प्लस 6 इक्वल टू 0 मग मल्टिप्लिकेशन 6 आणि एडिशन मायनस 7 असे कोणते दोन नंबर आहेत 6 च्या टेबल मध्ये टेबल लक्षात पाहिजे आपल्याला. मग बरोबर 6 1 जा 6 मग इथं प्लस 6 आहे साइनचं भी कन्सिडरेशन करावं लागेल मग मायनस मिडल नंबरचा साइन लार्ज नंबरला घेऊन ठेवायचं बघा. मग प्लस कधी ज्यावेळेस दोन्ही मायनस असतील मल्टिप्लिकेशन मध्ये सेम साइन असेल तरच प्लस येतं बघा मायनस मायनस प्लस और प्लस 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 बरोबर. पण जर प्लस प्लस घेतलं तर काय येईल प्लस 7 येईल तर चालत नाही तसं. तर x स्क्वेअर चा कोएफिशिएंट 1 आहे डायरेक्ट फॅक्टर लिहिले तरी चालतील म्हणजे x 6 equal to 0 or x minus 1 equal to 0 x minus 6 equal to 0 or x minus 1 equal to 0 किंवा त्याच्या अगोदर एक स्टेप काय करू शकतो आपण फॅक्टर पडले ना आपले म्हणजे असे लिहू शकतो आपण x minus 6 into x minus 1 डायरेक्ट आपण फॅक्टर लिहिले means product of two terms is 0 means either first is 0 or second is 0 म्हणजे ते x minus 6 equal to 0 or x minus 1 equal to 0 म्हणजे minus 6 become plus 6 म्हणजे इथे x equal to 6 or minus 1 become अरे plus 1 therefore x equal to 1. तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. आता यूज स्टेप नंबर 3 काय प्रोसिजर मध्ये स्टेप 3 तर यूज स्टेप नंबर 3 अगेन डिफरन्शिएट करावं लागेल 2 ला जे आपल्याला 2 इक्वेशन मिळाले काय होतं आपण अगेन डिफरन्शिएट 2 with respect to x again differentiate 2 with respect to x म्हणजे काय अगेन अरे differentiate equation number 2 with respect to x with respect to x मग f dash x चं डेरिव्हेटिव्ह काय येईल डॅश मीन्स सिंगल डेरिव्हेटिव्ह डबल डॅश मीन्स डबल डेरिव्हेटिव्ह मग f dash x चं डेरिव्हेटिव्ह f डबल डॅश x डबल डॅश इंडिकेट डबल डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 6 कांस्टेंट आहे तो तसाच राहील 6 इज कांस्टेंट डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर म्हणजे अगेन यूज x रेज टू n यूज x रेज टू n यूज डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n काय असतं किंवा डबल द्यायची काही गरज नाही हाच फॉर्म्युला यूज करूया आपण इथे केलेत बघ तिन्ही फॉर्म्युले x रेज टू n चं डेरिव्हेटिव्ह काय तर n x रेज टू n - 1 म्हणजे पॉवर न मल्टिप्लाय करतो x रेज टू 1 न पॉवर कमी करतो आपण म्हणजे काही पॉवर न मल्टिप्लाय करतो बघा पॉवर किती आहे 2 2x आणि 1 न पॉवर कमी करा 2 - 1 येईल 1 2 - 1 येईल 1 मायनस kx चं डेरिव्हेटिव्ह काय येतं k मग 42x चं काय 42
minus sin as it is, kx चं derivative will k plus 36 is constant and we know that derivative of constant is 0. Therefore derivative of 36 is 0. तो simplify करेगा ये 6 into 2 is 12x minus 42. से equation number 3. इसे equation number 3. हा काय मिळाला आपल्याला f double dash x. आता चेक करूया x साठी बरोबर. Means we have to find f double dash x at point x equal to 6. At point x equal to 6. मग f double dash x मध्ये जिथे जिथे x आहे तिथे काय पुट करूया आपण 6. We get 12 into x काय पुट करणार 6 minus 42. 12 into 6 काय अरे 12 6 are 72 minus 42 काय 72 minus 42 2 minus 2 is 0. So 7 minus 4 is 3. 30 is greater than 0 or less than 0. अरे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे म्हणजेच काय म्हणू शकतो ग्रेटर दॅन 0. व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 0 असेल तर फंक्शन इज मिनिमम और मॅक्सिमम. अरे फंक्शन हॅज मिनिमम व्हॅल्यू. फंक्शन हॅज मिनिमम व्हॅल्यू. आपण कसं उलट लक्षात ठेवतो ग्रेटर दॅन असेल तर मिनिमम लेस दॅन असेल तर मॅक्सिमम. मी रिझन का ते सांगितले तुम्हाला परत एकदा बघू त्या एक्झाम्पल मध्ये. फंक्शन हॅज मिनिमम व्हॅल्यू ॲट x equal to 6. मग आता f मिनिमम काढूया. f मिनिमम कारण की आपल्याला काय विचारले फाइंड द मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ f ऑफ x. मग आता मिनिमम व्हॅल्यू ऑफ f ऑफ x केलाय का फंक्शन कसं आहे मिनिमम आहे म्हणजेच काय करूया पुट x equal to 6 in 1. अरे पुट x equal to 6 in 1 म्हणजेच हा f of x हा y असतो लक्षात ठेवा. तर फंक्शन मध्ये आपण बघितलं होतं y इज फंक्शन ऑफ x. तर ही फंक्शन आपण मॅथमॅटिकली असे एक्सप्रेस करतो y इज फंक्शन ऑफ x बरोबर. म्हणजेच तो y आहे लक्षात ठेवा. y इज नथिंग बट f of x. म्हणजेच ते